फ्रेंड्स, आज आपण केली अगदी 2 मिनिट्स रेसिपी. अगदी तुम्ही घड्याळ लावून केलं ना तरी 2 मिनिटाच्या वरती वेळ लागणार आहे. चवीला तेवढीच छान लागते, जेवणाची लज्जत वाढवते आणि तोंडाची चव वाढवते. करायला अतिशय सोपी, अगदी घरच्या साहित्यात होणारी. चला काकडीची कोशिंबीर करूया. यासाठी काकडी घ्यायची, काकडी धुवून घ्यायची आणि त्यानंतर काकडी छान सोलून घ्यायची. काकडी सोलून झाली की तिचा खालची आणि वरचे देठाचा जो भाग असतो तो काढून टाकायचा. त्यानंतर काकडीची चव घ्यायची. काकडी कडू असेल तर टाकून द्यायची आणि काकडी जर कडू नसेल तर आता कोशिंबीर करूया. तर तुम्ही काकडी बारीक चिरून घेऊ शकतात किंवा किसून घेऊ शकतात, चोचवून घेऊ शकतात, पण तो सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे चॉपरमध्ये चॉप करून घ्यायची. याने पाणीही फारसं सुटत नाही आणि अगदी बारीक आपली काकडी चिरली जाते. आता ह्या बारीक चिरलेल्या काकडीमध्ये दही घालायचं. मी अर्धी वाटी दही घातलं आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायचं. का कडल्यामध्ये तेल गरम करायचं. तेल गरम झाले की मोहरी, जिरं, त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून मस्त खमंग फोडणी तयार करायची. अगदी थोडीशी हळदसुद्धा घालू शकतात. त्यानंतर ही फोडणी घालून घ्यायची आपल्या कोशिंबीरवरती. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी टाकायचं आहे मीठ, त्याचबरोबर चिमूटभर साखर टाकायची आहे आणि सगळं मिक्स केलं की तुमची मस्त अशी काकडीची कोशिंबीर किंवा काकडीचा रायता तयार आहे. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.